आम्ही जातो आपल्या गावा. श्री तुकाराम महाराज लौकिक व्यवहार, प्रपंच याला कंटाळले होते. त्यातील फोलपणाही त्यांना समजून चुकलेला होता. सर्वसामान्य लोकांनाही ते तो फोलपणा पटवून देत होते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे तुकाराम महाराजांबाबत अगदी खरे ठरले आहे. गावच्या महाराजांच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवले. गावातील दुष्ट विक्षिप्त अभिमानी व्यक्तींनी त्यांच्या अभंगाच्या वह्या नदीत बुडविल्या. त्यावेळी त्यांनी 13 दिवस नदीकाठी धरणे धरले होते व नंतर परमेश्वराच्या लीलेने त्या वह्या पाण्यावर कोरड्या तरंगत होत आल्या. हा चमत्कार सर्वश्रुत आहेच. तुकाराम महाराजांना आंतरिक दुःख झाले. वयाची 40शी उलटली. जगाला जे सांगायचे होते, जनउद्धारासाठी जे काही करायचे होते ते करून झाले असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. प्रपंचापासून ते अधिकाधिक विरक्त होऊ लागले. अदौसिन्य अधिकच वाढले. ते सतत चिंतन करू लागले. मनात फक्त विठ्ठल आणि विठ्ठलाचाच ध्यास लागला. अखंड ब्रह्मरूपात वास घडू लागला. त्यांचा जीव जणू ब्रह्मरूपाशी ता तादात्म्य पावला, समरस झाला. जीव ब्रह्म एक होऊ लागले. काया वाचा मन सारे ब्रह्मरूप झाले. विठ्ठल चरणांचा धावा करणे संपले. जीव विठ्ठलचरणीय लय पावू लागला. आता या लौकिक व्यवहारिक जगात देह चिंतनमय आहे म्हणून राहायचे एवढाच भाव उरला. हे जग सोडावे असे त्यांच्या मनाने घेतले. वैकुंठीचा रस्ता दिसू लागला. काया ब्रह्मरसात विरून जाऊ लागली. निर्वाणाचा निश्चय झाला. वैकुंठाहून येत असलेला श्रीहरी दृष्टीस पडू लागला. डोळ्यांना दुसरे काहीच दिसत नव्हते. वाचा हरिनामाशिवाय दुसरी काहीच बोलत नव्हती. निजधामी येण्यासाठी हरी त्यांना खुणावून बोलवीत होता. तुकाराम महाराजांचा अंतसमय पुन्हा सगुण साक्षात्कार झाला होता. श्रीहरी वैकुंठपीठ आले, जीव संतुष्ट झाला, असे त्यांनी म्हटले. भजन करण्यात दंग झाले. वैकुंठाकडे जाण्याचा मार्ग स्वच्छ दिसू लागला. अधिकाधिक स्पष्ट होत गेला. साक्षात श्रीहरी सोबत होते, त्यामुळे मार्ग सुकरच होणार होता. भजन करीतच तुकाराम महाराजांची स्वारी पुढे पुढे जात राहिली आणि अदृश्य झाली. जाताना त्यांनी निरोप ठेवला. वाराणसीपर्यंत असो सुखरूप, सांगावा निरोप संतांस ह्या. येथून या आम्ही जाणे निजधामा, सवे असे आम्हा गरुडहा. कृपा असू द्यावी मज दिनावरी, जातोस माघारी तुका म्हणे. एवढे सांगून ते प्रयाणास निघाले. जाताना सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन साऱ्या जगाचा निरोप घेतला. आम्ही जातो आपल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मतुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. तर असा हा भावार्थ होता. आम्ही जातो आपल्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असा सर्वांचा राम राम घेऊन तुकोबा या जगातून दुसऱ्या जगात कायमच्या वास्तव्यासाठी गेले. मात्र ते आपल्यातून गेलेले नाहीत. ते आहेत महाराष्ट्रातील मातीच्या कणाकणात, पाण्याच्या थेंबाथेंबात, झाडाच्या पानापानात, अभंग गाथेच्या रूपाने ते आजही आपल्यासोबत आहेत आणि आपल्यातच राहणार आहेत. रामकृष्ण.